आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। साड़ी प्रतीक है सुंदरता का, साड़ी प्रतीक है संस्कारों का, साड़ी प्रतीक है परंपराओं का, साड़ी प्रतीक है भारतीय संस्कृति का, आराधना प्रतीक है नारी के सम्मान का। खूबसूरत साड़ियों का भव्य शोरूम, डिजाइनर बनारसी शालू, डिजाइनर सादिया, प्योर इटालियन, प्योर शिफॉन, सुपरनेट पैठनी, कांजीवरम, डिजाइनर प्रिंट साड़ियाँ, साड़ी जो पहने हर नारी। आराधना साड़ीज एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। महानगरपालिकेत हरवले सोशल डिस्टन्सिंग, नूतन पोलीस उपायुक्तांनी घेतला शहराचा आढावा। श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे ऑक्सिजन सिलेंडर सेवा उपलब्ध, अनुगोळमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या। बिम्स मधील सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन, हेल्पिंग हँडच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा। बेळगुंदी येथे पीक सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ, थॉमस उबेर चषक स्पर्धा घेणे कितपत सुरक्षित, सायना नेहवाल। आणि आता सविस्तर बातम्या। शहराच्या आरोग्यविषयक शिस्तीच्या संयोजनाची धुरा महानगरपालिकेकडे आहे। शहर परिसरात कुणी मास्क लावला नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी महानगरपालिका पार पाडते। त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या घोषणांचा गजर करण्याचे काम देखील महानगरपालिका यंत्रणा करत असते। परंतु सध्या महानगरपालिकेच्या कार्यालयातच गर्दीचा ओघ वाढत असून यामध्ये सोशल डिस्टन्सिंग देखील हरवत चालले आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। महानगरपालिका कार्यालयात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। यापूर्वी या गर्दीला आवर घालण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करण्यात आला आहे। तसेच टोकन पद्धतीचा देखील अवलंब करण्यात आला, परंतु ही व्यवस्था कुचकामी ठरली आहे। मनपा कार्यालयात गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसते, त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्याचप्रमाणे कोरोनाच्या या दिवसांमध्ये गर्दीचा सामना करून प्रचंड गर्दी होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महानगरपालिका आरोग्य विषयक जागृतीसाठी सातत्याने ढोल वाजवत असताना आता या गर्दीकडे आणि सोशल डिस्टन्सिंग या मुद्द्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य पर्यायी नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे। नूतन पोलीस उपायुक्तांनी घेतला शहराचा आढावा। सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी शहराचा आढावा घेतला। शहराच्या विविध भागात फिरून त्यांनी शहराची पाहणी केली। तसेच विविध भागातील अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला। प्रादेशिक आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरासह अन्यत्रही त्यांनी भेटी दिल्या। मागील डीसीपी सीमा लाटकर यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर विक्रम आमटे यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता। त्यानंतर मंगळवारी शहर परिसरात फेरफटका मारून त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या। कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी म्हणून कामकाज पाहण्याच्या दृष्टीने त्यांनी हा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले। येथे असलेल्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली। तसेच संवेदनशील भागाबाबत देखील त्यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा केली। श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे ऑक्सिजन सिलेंडर सेवा उपलब्ध। श्रीराम सेना हिंदुस्तान या संघटनेच्या वतीने गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे। या सेवेचा कार्यारंभ येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात मंगळवारी पार पडला। यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की सध्या ही सेवा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामधून गरजूंची सोय होऊ शकेल। दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून एकूण 22 सिलेंडरची सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश पावले,
मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कर सल्लागार अभय फडके, डॉक्टर विनायक कुडची, डॉक्टर रोहन पाटील, संतोष कामुले, CPR धीरज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांसह मान्यवर निमंत्रित उपस्थित होते। ऑक्सिजन सिलेंडरसाठी गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। श्रीकांत कुऱ्याळकर 8618691198, सचिन चव्हाण 9606885088, शंकर पाटील 962082982888। अनगोळमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या। अनगोळ परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत। त्यासाठी अनगोळ येथील आरोग्य केंद्रात विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी अनगोळ येथील रहिवासी आणि माजी नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आली आहे। अनगोळ भागात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे। त्याचबरोबर इतर रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे येथील नागरिकांनी जनता कर्फ्यूचे नियोजन देखील केले होते। मात्र नागरिकांच्या आणि व्यापारी वर्गाच्या बैठकीमध्ये जनता कर्फ्यू तुर्तास नको असा निर्णय घेण्यात आला होता। आता या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, अनिल मुचंडीकर, मोहन भांदुर्गे, राकेश पलंगे, अरुण गावडे आदींसह इतर सदस्य उपस्थित होते। बीम्समधील सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन। शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यातून विविध भागातून येणारे रुग्ण बीम्स हॉस्पिटलकडे येत आहेत। अशा वेळी बीम्समध्ये रुग्णांच्या गरजेसाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठा सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण इथं बीम्स हॉस्पिटल तसेच खासगी हॉस्पिटलांना एक आम्ही आव्हान देण्यासाठी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सर्वजण जमलेलो आहोत। कारण की आज जे पण रुग्ण सहकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्याच्याकडे सर्वच त्या ठिकाणी काम करत असलेले वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय कर्मचारी त्या रुग्णांवर 100% दुर्लक्ष करत आहेत। आपण जाऊन स्वतः पक्षाच्या वतीने बेळगाव जिल्हा सहकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण करून आलेलो आहोत। त्या अनुषंगाने आम्ही तर आम्हाला ते बरं वाटलं नाही। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर वृत्तांत सांगण्यासाठी आम्ही इथं आज पक्षाच्या वतीने निवेदन देत आहोत। तसेच बेळगाव शहरातील व ग्रामीण भागातील जे डॉक्टर दवाखाने बंद करून बसलेले आहेत त्यांनी त्वरित पण चालू करावं, नाही ते सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांचं जे लायसन्स ते रद्द करावं असं मी त्यांना पण सांगू इच्छितोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे हॉस्पिटलचा बाह्य रुग्ण विभाग सध्या बंद आहे, तो पुन्हा नियमित सुरू करण्यात यावा ही मागणी देखील करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी KG पाटील, AB नाईक, अमोल देसाई उपस्थित होते। हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा। डिवाइन हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ही संस्था गोरगरिबांना मदत देण्याचे कार्य राबवित आहे। या संस्थेचे सदस्य अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे करीत असून अनेक कुटुंबांची जबाबदारी सांभाळण्याचे स्तुत्य कार्य करत आहेत। मागील रविवारी विविध ठिकाणी अशा प्रकारे धान्य वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला। रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने काही दानशूर व्यक्ती एकत्रित येऊन या संस्थेचे कार्य करतात। गरजू व्यक्तींची पडताळणी करून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचं काम केलं आहे। या संकटसमयी गरिबांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन गव्हाणे यांनी केले आहे। यावेळी विनय लाशे, सुधीर पवार, विद्याधर जाधव, विकास पवार, भावेश सासुलकर, रितेश जाधव, दादू सूर्यवंशी, आकाश जगदाळेसह डिवाइन हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे इतर हितचिंतक उपस्थित होते।
बेळगुंदी येथे पीक सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा आढावा याबाबत मार्गदर्शन नुकतेच करण्यात आले। आठवड्याभरात शेतकऱ्यांनी आपला तपशील सादर करावा असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात आले आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ॲपद्वारे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी स्वतःच पीक सर्वेक्षण करून त्याचा तपशील सादर करावयाचा आहे। या संदर्भात कृषी खात्याचे सहाय्यक संचालक आर.बी. नायकर यांनी बेळगुंदी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी शेतकरी प्रतिनिधी सोमा गावडे, नामदेव गुरव, व्यंकटेश देसाई चव्हाण आदी उपस्थित होते। वेठबिगारी पद्धती बंद करण्याची मागणी। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अद्यापही वेठबिगारी आणि मोलमजुरीची प्रथा सुरू आहे। यामध्ये अडकून पडलेल्या हजारो कर्मचाऱ्यांची मुक्तता करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी या कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। तसेच या मागणीसाठी कर्मचारी संघाने जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। जैसे म्यूजियम में हर पीस अनोखा, वैसे आदर्शा में हर साड़ी अनोखी। आदर्शा में साड़ियाँ एकदम यूनिक, जैसे है एंटीक पीस, कॉपी नहीं कर सकते। मास्टरपीस बनाने के लिए बहुत दिन लगते हैं। आदर्शा में हर एक साड़ी है ऐसा ही मास्टरपीस, सिर्फ आपके लिए। आदर्शा साड़ीज एंड रेडीमेड्स, डिजाइनर साड़ियों की एक्सक्लूसिव रेंज, सिल्क साड़ियों की अनोखी वैरायटी, बनारसी शालू, इटालियन, प्योर शिफॉन, सुपरनेट पैठनी, कांचीवरम, धर्मावरम, कंची सिल्क, डिजाइनर प्रिंटेड साड़ियों के लिए और शादी के लिए अनोखी वैरायटी। आदर्शा साड़ीज एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। Each saree is different. Each saree is unique. Each saree is masterpiece. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सप्ताहाच्या कार्यक्रमांना बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये सोमवारपासून प्रारंभ झाला। दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शहापूर यांच्या वतीने हिंदवाडी येथील वॉर्डमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसेच रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून ते बुजविण्याची मोहीम राबविण्यात आली। भारतीय जनता पार्टी महाशक्ती केंद्र प्रमुख नितीन जाधव, शक्ती केंद्र प्रमुख अनंतराज, अनिल कुरणकर, कार्यकर्ते अमित सुभेदार, पंकज चिवटे, भरमगौडा पाटील, श्रीनाथ हलगेकर, मयुरेश आनंदाचे आदी उपस्थित होते। प्राचार्य आर.जी. देसाई यांच्या वतीने स्वच्छता कामगारांचे कौतुक। हनुमान नगर परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या 40 कामगारांचा कौतुक सोहळा दाजीबा देसाई कॉलनी येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळेकुंद्री संस्थांचे सचिव दीपक वाळिंबे, निवृत्त अधिकारी के.एन. देसाई उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.जी. देसाई होते। यावेळी व्यासपीठावर स्वच्छता पर्यवेक्षक शांता एम. पाटील व संगणक अभियंता वेदांत देसाई, रणजित चौगुले आदी उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्प व भेटवस्तू देऊन स्वच्छता कामगारांचे कौतुक करण्यात आले। अजय भोसले व स्वच्छता पर्यवेक्षक शांता एम. पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। रोहित देसाई यांनी आभार मानले। या प्रसंगी मीना देसाई, पर्यवेक्षक सोमलिंग तेगूर, महादेवी कांबळे, पक्कवा काळे, अमित भोसले, लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते। पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी मानले बेळगावकरांचे आभार। 3 वर्षाचा काळ बेळगावात सेवा बजावून बदलीमुळे बाहेरगावी निघालेल्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी समस्त बेळगावकरांचे आभार मानले आहेत। या 3 वर्षाच्या कालावधीत अनेक खडतर प्रसंगांचा अनुभव आला, त्याचप्रमाणे बेळगावातील जनतेचे प्रेम देखील लाभले आहे। त्यामुळे मी त्यांची सदैव ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी आभार मानले आहेत। बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जुलै 2017 पासून कार्यरत असताना बेळगावमध्ये सेवा बजाविणे हा सर्वात आव्हानात्मक आणि खडतर असा अनुभव होता।
बेळगावमध्ये सेवा बजावताना मी प्रामाणिकपणे कार्य केले आहे। माझ्या कार्यकाळात राज्यकर्ते, प्रसार माध्यमे, युवा पिढी, विविध समाजाचे नेते, मान्यवर, महिला, जिल्हा प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी मनापासून मला सहकार्य दिले। त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे। 533 जणांना डिस्चार्ज, 167 नवे कोरोना रुग्ण। बेळगाव जिल्ह्यात सोमवारी 167 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर 533 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 16,549 इतकी झाली आहे। आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। सोमवारी दिवसभर एकूण 4 जणांचा बळी गेला आहे। एकूण बळींची संख्या 241 इतकी आहे। आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 13,604 इतकी झाली आहे। कंगराळी खुर्द येथे मास्टर प्लॅन सुरू। कंगराळी खुर्द येथे मास्टर प्लॅनच्या कार्यवाहीला सोमवारी सुरुवात करण्यात आली। जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली। ग्रामपंचायतीने दिनांक 25 ऑगस्ट पासून याबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या होत्या। एपीएमसी मार्केट यार्ड ते शिवाजी चौक कंगराळीपर्यंतचा रस्ता 60 फुटांचा करण्यात येणार आहे। यासाठी ही मोहीम सुरू झाली आहे। सोमवारी सकाळी या ठिकाणी जेसीबी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला। मागील सुमारे वर्षभरापासून या रस्त्याचे काम हाती घेण्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र अनेक कारणांमुळे हे काम रखडले होते। या पार्श्वभूमीवर अखेर सोमवारी याला मुहूर्त लागला, मात्र सदर काम जलद गतीने पूर्ण करून घेऊन वाहतुकीच्या दृष्टीने येथे सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे रुग्णांना मदत। फेसबुक फ्रेंड सर्कल तर्फे नुकताच शहापूर येथील 3 रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर व बुधवार पेठ टिळकवाडी येथील एका वयोवृद्ध महिलेला वॉकर देऊन मदत करण्यात आली। संस्थेचे सदस्य धनंजय पाटील यांनी बुधवार पेठ टिळकवाडीतील महिलेची व्यथा येथील एका सेवाभावी डॉक्टरांच्या कानावर घातल्यावर त्यांनीही या वयोवृद्ध महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर तातडीने विनामूल्य उपचार केले। फेसबुक फ्रेंड सर्कलने या सहकार्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत। बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे के.एम. पाटील, विलास मायण्णा यांना श्रद्धांजली। बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे कुस्ती प्रशिक्षक के.एम. पाटील आणि माजी महापौर केसरी विजेता विलास मायण्णा यांना गुडशेट रोडवरील मधुमिलन रसवंती गृहात श्रद्धांजली वाहण्यात आली। ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक के.एम. पाटील यांनी बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आधुनिक पद्धतीच्या कुस्ती मॅटवर बेळगावातील आणि ग्रामीण भागातील मल्लांना हेरून त्यांना कुस्ती प्रशिक्षण दिले। त्यांनी बेळगावच्या कुस्तीसाठी दिलेल्या योगदानाला तोड नाही, असे विचार बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी बैठकीत मांडले। या बैठकीत कडोली गावचे सुपुत्र आणि महापौर केसरी विजेता विलास मायण्णा, मल्लाप्पा काळूचे, जीवाप्पा दरेन्नावर, वारणाचे वस्ताद प्रकाश पाटील, कुस्ती खेळायला प्रोत्साहन देणारे कुबेर बेनकट्टी, भाऊराव पाटील या सर्वांनी कुस्तीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, ए.जी. मंतुर्गी यांनी आपले विचार व्यक्त केले। या बैठकीला अध्यक्ष विश्वनाथ पाटील, सेक्रेटरी सुधीर बिर्चे, उपसेक्रेटरी ज्योतिबा हुंद्रे, खजिनदार शिवाजी पाटील, चेतना बुद्धन्नावर आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते। सेक्रेटरी सुधीर बिर्जे यांनी आभार मानले। क्रिकेटपटू श्रीशांतची बंदी संपुष्टात। भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतवरील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लादण्यात आलेली बंदी नुकतीच संपुष्टात आली। श्रीशांतवर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने त्याला दिलासा देत ही शिक्षा 7 वर्षांपर्यंत मर्यादित केली होती। मी आता माझा आवडता खेळ खेळण्यासाठी पूर्णतः मोकळा आहे, असे श्रीशांतने म्हटले आहे। IPL मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सचे सहकारी अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावर बंदीची कारवाई केली होती।
थॉमस उबेर चषक स्पर्धा घेणे कितपत सुरक्षित? सायना नेहवाल. कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे असताना थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करणे कितपत सुरक्षित आहे, असा सवाल भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने विचारला आहे. जगभर कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता 7 देशांनी या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. याबाबत सायनाने भीती व्यक्त केली आहे. कोरोनामुळे 7 देश या स्पर्धेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत थॉमस आणि उबेर चषक स्पर्धा घेणे हे कितपत सुरक्षित आहे, असं ट्विट सायनाने केले आहे. सिद्धराई बसवंत बडिगेर यांचे निधन. शिवाजी गल्ली बसवनकुडची येथील रहिवासी सिद्धराई बसवंत बडिगेर वय 97 यांचे सोमवार दिनांक 14 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वहिनी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बसवनकुडची आणि देवराज अर्स कॉलनी येथील विश्वकर्मा समाजाचे ते प्रतिष्ठित शास्त्रीय भटजी होते. लक्ष्मण सोनाप्पा चिखलकर यांचे निधन. महात्वा रोड क्रॉस नंबर 2 चे रहिवाशी लक्ष्मण सोनाप्पा चिखलकर वय 72 यांचे अल्पशः आजाराने दिनांक 13 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, भाऊ, बहीण असा परिवार आहे. लक्ष्मीबाई भरमाण्णा पाटील यांचे निधन. सुळका येथील रहिवासी लक्ष्मीबाई भरमाण्णा पाटील वय 76 यांचे सोमवार दिनांक 14 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, 4 मुलगे, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.